मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर अजित आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये घ्यायची काळजी आणि कोणती फळं खावेत यानुसार आज मी तुम्हाला खरबूज या फळाबद्दल माहिती देणार आहे. हे खरबूज कोणी खावे, कोणी खाऊ नये आणि ह्याचे शरीरावरती काय परिणाम होतात हे तुम्हाला सांगणार आहे. मार्केटमध्ये सध्या खरबूज मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. अतिशय कमी किमतीमध्ये हे मिळत आहे मित्रांनो. तर आपण त्या सीझनला ती फळं खाणं गरजेचं आहे. आमच्या इथे 100 रुपयाला 2 किलो याप्रमाणे हे मार्केटमध्ये उपलब्ध आहे. हे अतिशय गुणकारी फळ आहे. तर ह्याचे फायदे तुम्हाला सांगणार आहे. ह्याच्यामध्ये 95% पाण्याचा अंश आहे. त्यामुळे आपल्या शरीराला हायड्रेट ठेवण्याचं काम खरबूज करते. या मस्कमेलनच्या सीड्स आहेत, ज्या बिया आहेत, त्या देखील फार उपयुक्त आहेत. मित्रांनो, टेस्टोस्टेरोन या हार्मोनची पातळी वाढवण्यासाठी त्याचा तुम्ही वापर करू शकता. त्याचप्रमाणे महिलांच्या मध्ये पीसीओडी या आजाराने आता बऱ्याचशा महिला त्रस्त असलेल्या पाहायला मिळतात. तर इनोसिटॉल नावाचा याच्यामध्ये घटक आहे आणि जर माझं तर म्हणणं आहे की प्रत्येक महिलेने हे फळ खाणं गरजेचं आहे. जर तुम्हाला पीसीओडी सारख्या समस्यांना तोंड द्यायचे असेल तर, कारण याच्यामुळे तुम्हाला ती समस्या उद्भवणारच नाही. तर नक्की खरबूज हे खावा. ज्यांना किडनीचा त्रास आहे त्यांनी 150 ग्रॅम पर्यंतच खाल्लं पाहिजे. 1 कप खरबूज पासून तुम्हाला जवळजवळ 60 कॅलरी मिळतील. व्हिटॅमिन ए चा चांगला स्रोत आहे. बीटा कॅरोटिनॉइड आहेत, डोळ्यांच्यासाठी फार चांगला आहे. चष्म्याचा आपला नंबर कमी होतो, त्यासाठी आपल्या मुलांना देखील तुम्ही हे खरबूज खायला द्या. मित्रांनो, म्हणजे आपण ज्याला बी कॉम्प्लेक्स म्हणतो ते देखील याच्यामध्ये भरपूर आहे. पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे. तुम्हाला ब्लड प्रेशरचा ज्यांना आजार आहे त्यांनी खरबूज खायला काय हरकत नाही. हृदयाला प्रोटेक्ट करायचं, हृदयाची बळकटी देण्याचं काम हे खरबूज करते. मित्रांनो, नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार या खरबूजच्या ज्या बिया आहेत यांच्यामध्ये अँटी कॅन्सरस तत्व आहेत. अतिसार, आमांश यासारखे जर आजार असतील तर हे नक्की खावा. त्याचप्रमाणे जे कृश व्यक्ती आहेत, ज्यांना वजन वाढवायचं आहे, ते देखील हे खाऊ शकतात. उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होत असेल तर खरबूज तुम्ही नक्की खा. अल्कली गुणधर्मयुक्त आहे. आम्लपित्तामध्ये याचा वापर केला जातो. आणि मित्रांनो, नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार ज्यांना लंग कॅन्सर आहे, फुफ्फुसाचा कॅन्सर झालेला आहे, तर त्याचे जे याच्यामध्ये अँटी कॅन्सर तत्व आहेत आणि इन्फ्लामेशन आहे, सूज आहे, ती कमी करण्याचं काम हे खरबूज करते. तर असं गुणकारी फळ आहे. तुम्ही आपल्या आहारामध्ये नक्की समावेश करा, ही माझी तुम्हाला विनंती राहील. आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. तर मित्रांनो, सध्या मिठाईच्या दुकानामध्ये मिठाई सजवण्यासाठी याच्या बियांचा वापर केला जातो. मुखवासासाठी नक्की हे खा. सूप बनवताना देखील घट्टपणा येण्यासाठी या बिया वापरतात. गरोदरपणात देखील हे फळ खाऊ शकता, यात काही शंका नाही. याच्यामध्ये फॉलेट आहे, व्हिटॅमिन सी आहे आणि हायड्रेशन करत आहे. त्यामुळे गरोदरपणात देखील खाऊ शकता. फक्त कच्चं खाऊ नका. मगाशी तुम्हाला मी सांगितलंच की ओमेगा 3 फॅटी ॲसिड आहे, कोलेस्ट्रॉल कमी करायचं काम हे करत आहे. मित्रांनो, हे फळ डायुरेटिक देखील आहे. युरिनचा जो आउटलेट आहे ते वाढवण्याचं काम करतंय. त्यामुळे याच्यामध्ये डायुरेटिक तत्व आहेत आणि युरिनशी रिलेटेड जे प्रॉब्लेम असेल ते कमी करण्याचं काम देखील हे खरबूज करतंय. मित्रांनो, जर्नल ऑफ फार्माकॉग्नोसी अँटीफायटोकेमिस्ट्रीवर प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार या मस्कमेलनच्या ज्या बिया आहेत त्याचा वापर करून ट्युबरक्युलोसिस अर्थात टीबी, क्षयरोग याच्यावरती संशोधन करण्यात आलेलं आहे आणि ट्युबरक्युलोसिसचा धोका आहे तो कमी करण्यासाठी हे वापरण्यात आलेलं आहे. टीबीमध्ये बॅक्टेरिया हे तुमच्या फुफ्फुसामध्ये जमा होतात आणि त्यामुळे
खोकला, सर्दी, छातीमध्ये बलगम जमा होणे अशी लक्षणे दिसतात. मात्र याच्या स्वच्छतेसाठी तुम्ही मस्क मिलांच्या बिया वापरू शकता. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. धन्यवाद. मी डॉक्टर अजित आपली रजा घेतो.